नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश कंकाळ मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे. आज आपण बघणार आहोत मॅथ सेकंडमधील VIP जे प्रश्न आहेत SSC बोर्डच्या दृष्टिकोनातून. तर जे पहिले चॅप्टर आहे सिम्युलॅरिटी, हा चॅप्टर तुम्हाला 12 मार्कासाठी एक्झाममध्ये येतो. सगळ्यात पहिले MCQचा विचार करताना आपण पुस्तकामधले दिलेले प्रॉब्लेम शीटमधले जे MCQ आहेत त्याचा खूप छान पद्धतीनं सराव करावा. त्यानंतर सॉल्व एक्झाम्पल बी आपण बघून घ्यावेत, कारण त्याच्यामधनं बी एखादा MCQ विचारण्यात येऊ शकतो. बघा, सिम्युलॅरिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर प्रॉपर्टी आहे ना, ती प्रॉपर्टी दिलेली आहे. तर त्या तिन्ही प्रॉपर्टीचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. जी पहिली प्रॉपर्टी आहे, समजा दोन ट्रायंगल असेल, या ठिकाणी ABC आणि PQR असं पण आपण नाव देऊ शकतो. पण बघा, पहिल्या ट्रायंगलमध्ये हाईट वेगळी आणि बेस वेगळा असेल. त्याच्यानंतर दुसऱ्या ट्रायंगलमध्ये हाईट वेगळी आणि बेस वेगळा असेल. समजा आपण या ठिकाणी इथं 3 घेऊ, या ठिकाणी याची किंमत 2 घेऊ, या ठिकाणी 4 घेऊ आणि या ठिकाणी आपण 1 घेऊ है ना, किंवा ठीक आहे, या ठिकाणी आपण 6 घेऊ है ना. H1 = 6. त्याच्यानंतर B1 = 2, H2 दुसऱ्या ट्रायंगलचं H2 4 आणि B2 1. अशा पद्धतीने आपण ते काय घेतलेले किंमत घेतलेली आहे ना. मग ही प्रॉपर्टी यूज करताना काय फॉर्म्युला आहे तुमचा, एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 त्यांचा जो रेशो असतो हा मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात असतो. म्हणजे H1 × B1 डिवायडेड बाय H2 × B2. मग याच्यामध्ये आपण किंमत ठेवूया 6 × 2 डिवायडेड बाय 4 × 1. 6 2 12 डिवायडेड बाय 4. म्हणजे किती आन्सर आलं विद्यार्थी मित्रांनो, 3:1. मग तुम्हाला रेशोमध्ये विचारलं तर प्रोपोर्शनमध्ये विचारलं तर ते अशा पद्धतीनं तुम्ही एक्झाम्पल त्या ठिकाणी आन्सर तिथं लिहायचं आहे. जी दुसरी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये समजा असा एक ट्रायंगल आला आणि ह्या ठिकाणी त्याची हाईट काढली. काय काढली विद्यार्थी मित्रांनो, हाईट. समजा आपण या ठिकाणी देऊ ABC आणि या ठिकाणी D देऊ आपण है ना. मग या ठिकाणी AD जी H आहे ना, तर मग ही हाईट इक्वल है ना, हाईट काही त्यांची इक्वल इन या ठिकाणी. बघा, समजा या ठिकाणी असं विचारलं आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ABD आणि त्याला डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC. मग याच्यामध्ये जी दोघांची जी हाईट आहे ना, हाईट कशी आहे विद्यार्थी मित्रांनो, HIGHT हाईट AD = H कशी आहे, ही सेम आहे. कशी आहे, सेम. मग ज्या वेळेस हाईट इक्वल असेल, हाईट सेम असेल, तर मग त्या एरिया ऑफ ट्रायंगलचं प्रोपोर्शन हे त्याच्या बेसमध्ये असते. बेस म्हणजे BD डिवायडेड बाय DC. मग या ठिकाणी समजा 4 आणि 2 दिलेलं असेल, तर मग तुमचं उदाहरण कसं येईल, 4 डिवायडेड बाय 2 = 1 डिवायडेड बाय 2. मग रेशोमध्ये विचारलं तर 1 × 2. असं उदाहरण तुम्हाला सॉल्वमध्ये दिलेलं आहे किंवा प्रश्नामध्ये दिलेलं आहे. अशा पद्धतीनं पण येऊ शकतं. जे तिसरी प्रॉपर्टी आहे ना, त्या तिसरी प्रॉपर्टीमध्ये बेस आर इक्वल असं तुम्ही त्या ठिकाणी आहे. कोणतं, बेस आर इक्वल म्हणजे बोथ्स या ठिकाणी बघा, या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपण घेऊया. त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQR है ना, PQR. आणि दुसरा आपण एखादा ट्रायंगल जर घेतला तर त्या ठिकाणी इन PQS आहे ना. बघा, जर आपण या ठिकाणी ट्रायंगल जर काढला तर या ठिकाणी येईन बघा PQR आणि या ठिकाणी मी परत देतो PQS है ना. मग या ठिकाणी हाईट, समजा या ठिकाणी हाईट आहे H1 आणि इथं आहे H2. बघा, मग या ठिकाणी यांचा बेस जो आहे ना, बेस म्हणजेच PQ हा कसा आहे, इक्वल आहे. बेस आर इक्वल. हा PQ बघा, दोन्ही ट्रायंगलला PQ हा कसा आहे, स्टँड झालेला आहे PQ. म्हणून इथं काही बेस है ना, बेस PQ इज इक्वल. म्हणून याचं जे रेशो आहे
तो कसा येईल, या ठिकाणी हाईट बेस इक्वल असेल तर मग त्याचा रेशो जो आहे तो हाईटमध्ये असतो, म्हणजे H1 डिवायडेड बाय H2. म्हणजे H1 म्हणजे काय दिलेलं आहे, RT, आणि डिवायडेड बाय काय येईल या ठिकाणी SQ. जर त्याच्यामध्ये किंमत जर दिलेली असेल तर किंमत ठेवा. समजा या ठिकाणी H1 दिलेला असेल 8 आणि H2 दिलेला असेल समजा 3, तर मग याचा रेशो काय येईल 8:3. बघा असे 3 प्रॉपर्टी तुम्हाला आहे. फर्स्ट की त्याच्यामध्ये हाईट आणि बेस सगळं वेगळं असेल असं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्ही सराव करू शकता. 1.1 मध्ये जे पहिलं उदाहरण आहे है ना, ते पहिलं उदाहरण अशा पद्धतीनं तुम्ही सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर जे दुसरं आहे याच्यामध्ये हाईट इज इक्वल आहे, हाईट कसं आहे त्याचं इक्वल, आणि तिसरं आहे त्याचं बेस आर इक्वल. मग अशा पद्धतीनं तुम्ही ही प्रॉपर्टीजची प्रॅक्टिस करा आणि सोडवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे 1.1 पेज नंबर 3 आहे सॉल्व एक्झाम्पल ते आपण घेऊया. बघा या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल दिसतो आहे, ABC हा ट्रायंगल आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये DBC हा पण एक ट्रायंगल आहे. तुम्हाला दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार आहे ना, A इज परपेंडिक्युलर टू BC, देन DF इज परपेंडिक्युलर टू BC असं दिलेलं आहे. A ची किंमत किती 4 दिलेली आहे आणि DF ची किती 6. बघा, आणि जर अशा व्हॅल्यू तुम्ही जर या डायग्राममध्ये जर ठेवून दिल्या तर आपल्याला अधिकरित्या सोपं जातं, हे लक्षात घ्या आहे ना. इथं एरिया विचारलेला आहे, कोणता एरिया विचारलेला आहे, ट्रायंगल ABC डिवायडेड बाय ट्रायंगल DBC असा एरिया आहे. बघा मग या ठिकाणी आपण लिहू एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल DBC. बघा विद्यार्थी मित्रांनो, जी पेन्सिल असते आपली ती पेन्सिल या डायग्रामवर तुम्ही एकदा फिरवा. बघा ABC लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय केलं आपण DBC, म्हणजे हा BC आहे ना, BC इज अ बेस आहे ना, BC इज काय आहे, हा बेस त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे बेस कसा आहे इक्वल आहे, हा बेस कसा आहे इक्वल, म्हणून त्याचे जे रेशो असतात ते कशामध्ये असतात, हाईट्समध्ये. मग या ठिकाणी हाईट काय दिलेली बघा, AE डिवायडेड बाय DF असं दिलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण किंमत ठेवू, AE ची किती आहे 4 आणि डिवायडेड बाय किती आहे 6, त्याचा शॉर्ट फॉर्म करा 2 डिवायडेड बाय 3, आणि शेवटी आन्सर परत तुम्ही लिहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय ट्रायंगल DBC इज इक्वल टू 2/3. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. बघा याच्यातलं अजून एक आपण उदाहरण घेऊया की जे बोर्डच्या पेपरला आलेलं आहे. बघा ते कशा पद्धतीनं आहे, आपण त्याचं एकदा ओव्हरलुक करूया. या ठिकाणी जे IMP मधले उदाहरण आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो, की ज्याची प्रॅक्टिस शाळेच्या स्तरावर पण खूप जास्त पद्धतीने घेतल्या जाते. बघा या ठिकाणी असा ट्रायंगल दिलेला आहे, त्याचं नाव ठेवू आपण ABC. या ठिकाणी हाईट दिलेलं आहे. त्यानंतर ED आहे ना, BCची किंमत या ठिकाणी 4 आहे आणि EDची किंमत किती आहे 8 दिलेली आहे. आणि तुम्हाला एरिया ऑफ ABC विचारलेले, काय विचारलेले, एरिया ऑफ ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB, काय विचारलेलं आहे ADB. बघा मग आपण याचा विचार करूया है ना. आता या ठिकाणी जे दोन्ही ट्रायंगल दिलेले आहे बघा, इथं जी प्राईस दिलेली तुम्हाला किंमत दिलेली आहे ते पण तुम्ही डिनोट करू शकता गिवनमध्ये, म्हणजे हे तुम्हाला दिलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो है ना गिवनमध्ये. देन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB है ना, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB इन अ ट्रायंगल AB बेस इज इक्वल है ना, बेस कसा आहे त्याचे इक्वल आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC
त्याला डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू मग आता ABC, या ABCची हाईट काय इथं BC आहे आणि ADB याची हाईट काय आहे AD. या ठिकाणी किंमत ठेवूया आपण. ADची किती आहे 4 डिवायडेड बाय 8. लक्षात घ्या, त्याला शॉर्ट फॉर्म करा, मग किती 1/2. अशा पद्धतीनं बेस इज इक्वल हे लिहिणं फार आवश्यक आहे. रिझन लिहायला हाफ मार्क आहे आणि आन्सरचं सोल्युशन लिहायला हाफ मार्क आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला 1 मार्क त्या ठिकाणी दिलेले 2 मार्क्सचा प्रश्न या ठिकाणी. बघा विद्यार्थी मित्रांनो, जो प्रश्न क्रमांक 3 असतो त्याच्यामध्ये तुम्हाला थेरम विचारण्यात येतात. तर मोस्ट या चॅप्टरमधला जो थेरम आहे ना, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, हा फार इम्पॉर्टंट आहे. त्याला तुम्ही BPT थेरम पण म्हणतात है ना, BPT थेरम है ना. म्हणजे या ट्रायंगलमध्ये एक लाईन जी असते ती या ट्रायंगलच्या एका साईडला कशी असते पॅरलल. मग ती पॅरलल असल्यामुळे काय होते की 1 2 3 4 ह्या 4मध्ये त्याचं डिव्हिजन होते. म्हणजे इथं बघा AB डिवायडेड बाय AP डिवायडेड बाय PB, त्याच्यानंतर AQ डिवायडेड बाय QC, अशा पद्धतीनं. मग या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं, त्याच्यानंतर प्रूफ या ठिकाणी लिहावं लागतं. जर तुम्हाला थेरमची एक वेळ आली तर तुम्हाला गिवन टू प्रूफ, डायग्राम, कन्स्ट्रक्शन, प्रूफ हे पूर्णतः लिहायचं आहे. जर तुम्हाला गिवन आणि थेरम आणि टू प्रूफ विचारला आहे तर प्रूफ विचारला असेल तर फक्त प्रूफ लिहायचं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, थेरम लिहिताना ही गोष्ट लक्षात ठेवा, डायग्राम फार महत्त्वाची आहे. जर तुम्ही डायग्राम काढत नसाल तर तुम्हाला या ठिकाणी 0 मार्क पडू शकतात, सगळं लिहून पण. त्याच्यामुळे डायग्राम आवश्यक आहे. गिवन, टू प्रूफ, कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ या सगळ्या गोष्टी तुम्ही आवश्यक पद्धतीनं त्याचा सराव करून घ्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरचे एक्झाम्पल तुम्हाला येतात आणि हे एक्झाम्पल अशा पद्धतीनं आपण मनाने पण त्याची किंमत त्या ठिकाणी लिहू शकतो. बघा त्याच्यापैकी आपण जे पहिलं एक्झाम्पल आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार करू. समजा असा एक ट्रायंगल दिलेला आहे, या ठिकाणी ABC असा एक ट्रायंगल त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर ही त्याची पॅरलल लाईन काढली आपण, कोणती काढली D है ना, इन अ ट्रायंगल ABC. त्याच्यानंतर DE इज अ पॅरलल टू BC असं दिलेलं आहे ना. त्यानंतर DBची किंमत दिलेली आहे बघा 5.4. त्याच्यानंतर ED दिलेला आहे 1.8, EC दिलेला आहे 7.2 आणि आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, AE फाइंड करायचं आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं की ज्या व्हॅल्यू असतात है ना, ज्या प्रश्नामध्ये दिलेल्या असतात, तर या ठिकाणी डायग्राम काढायची. डायग्राममध्ये ती व्हॅल्यू जर ठेवली तर आपल्याला लगेच कळतं की कोणती साईड काढायची आहे, म्हणजे सोपं जातं. मग सोल्युशन लिहिताना काय लिहायचं, इन अ ट्रायंगल ABC DE इज अ पॅरलल टू BC हे लिहिणं फार आवश्यक आहे, कारण याला मार्किंग असतात. बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे BPT थेरम असं बी तुम्ही लिहू शकता. पूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सूत्र लिहायचं, मग AD डिवायडेड बाय DB इज इक्वल टू EE डिवायडेड बाय EC. त्याच्यामध्ये किंमत ठेवा 1.8 डिवायडेड बाय 5.4 इज इक्वल टू AE डिवायडेड बाय 7.2. क्रॉस मल्टिप्लाय करा, AE इज इक्वल टू 1.8 मल्टिप्लाय 7.2 डिवायडेड बाय 5.4 है ना. मग याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं सोल्युशन येतं 2.4. किती येतं विद्यार्थी मित्रांनो 2.4. त्याच्यानंतर देअरफॉर AE इज इक्वल टू 2.4 हे असं या ठिकाणी आन्सर्स तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी येऊ शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे एक एक्झाम्पल आहे, ॲक्टिव्हिटीचं एक्झाम्पल आहे. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले तुम्हाला ॲक्टिव्हिटी पेज नंबर सांगतो मी 12वर बघा है ना. मी या ठिकाणी थोडे नावं चेंज केले तुम्हाला समजण्यासाठी. तर बघा या ठिकाणी जे दिलेलं आहे, AD इज द पॅरलल टू BE इज अ पॅरलल टू CF है ना. हाऊ मेनी लाईन्स 1 2 3. लक्षात घ्या 3 लाईन्स आहे, म्हणून या ठिकाणी कशा आहे 3 लाईन्स पॅरलल है ना. 3 लाईन्स, प्रॉपर्टी ऑफ द 3 लाईन्स पॅरलल
मग या ठिकाणी काय लिहायचं तुम्ही, प्रॉपर्टी ऑफ 3 लाईन्स पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल अशा पद्धतीने त्याची प्रॉपर्टी त्या ठिकाणी लिहायची. मग त्याचं सूत्र तयार करायचं, ए बी डिवायडेड बाय बी सी. जसं आपण बेसिक प्रोबॅबिलिटी थेरमचं केलं होतं त्याच पद्धतीनं. आणि डी ई डिवायडेड बाय ई एफ. बघा सूत्र तसंच आहे, सोपं आहे, फक्त ट्रायंगलच्या ऐवजी काय दिलेलं आहे, पॅरलल लाईन्स. प्रॉपर्टी ऑफ द 3 पॅरलल लाईन्स. मग याच्यामध्ये किंमत ठेवा, 5.4 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू 7.5 डिवायडेड बाय ई एफ. 7.5 डिवायडेड बाय ई एफ. त्या ठिकाणी जिथं बॉक्स असेल तिथं बॉक्स द्या तुम्ही. मग इथं क्रॉस मल्टिप्लाय करा, ई एफ इज इक्वल टू है ना 9 मल्टिप्लाय 7/5 डिवायडेड बाय 5.4. बघा जिथं बॉक्स दिलेले तुम्ही तिथं बॉक्स करून घ्यायची. मग या ठिकाणी भाग द्या है ना. भाग दिल्यानंतर है ना 9 या ठिकाणी भाग द्या, 6 नेला भाग द्या है ना. म्हणजे किती येणार, 12.5. अशा पद्धतीनं तिथं आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1 2 3 4 बॉक्स आले तर तुम्हाला हे 2 मार्क्ससाठी येणार. ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला बॉक्स करणं फार आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे अजून एक सॉल्व केलेलं एक्झाम्पल, याचा आपण विचार करूया. इथं दिलेलं आहे, डायग्राम दिलेली बघा, पी क्यू आर. हा एक ट्रायंगल आहे ना, कोणता, पी क्यू आर. मग इथं एस बी आहे पॉईंट एक, बरोबर आहे. हे दोन्ही अँगल कसे आहे, सेम आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पी आरची किंमत दिलेली आहे 15, त्याच्यानंतर आर क्यूची दिलेली आहे, आर क्यूची किती दिलेली विद्यार्थी मित्रांनो, 20 दिलेली. त्याच्यानंतर पी एस दिलेली आहे 12 आणि तुम्हाला एस क्यू फाइंड करायचे. काय दिलेलं आहे, एस क्यू फाइंड करायची. पण बघा ह्या प्रश्नामध्ये प्रश्न नीट वाचायचा आहे ना, क्वेश्चन्स नीट रीड करायचा. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा तुम्हाला, आर एस इज अ बायसेक्ट्स किंवा बायसेक्टर्स ऑफ अँगल आर. म्हणजे या अँगल आरचा काय तो बायसेक्टर है ना, म्हणजे बायसेक्टचा आहे तो. म्हणून या ठिकाणी लिहायचं बाय प्रॉपर्टी ऑफ है ना, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम असं बी तुम्ही लिहू शकता है ना, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. मग काय सांगते ती प्रॉपर्टी बघा. या ठिकाणी किंमत लिहून घ्यायची. मी परत एकदा सांगतो तुम्हाला, डायग्राममध्ये किंमत लिहून घ्यायच्या म्हणजे आपल्याला सोडवायला फार सोपं जातं. त्या ठिकाणी बघा, पी आर है ना, पी आर डिवायडेड बाय आर क्यू. लक्षात घ्या कुठून आलो बघा आपण, पी आर आणि आर क्यू असं आलो, इज इक्वल टू. त्याच्यानंतर पी पासून सुरुवात केली होती ना आपण, मग पी यस त्याला डिवायडेड बाय यस क्यू. हां अशा पद्धतीनं. हां मग इथं 15 डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय यस क्यू. अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, प्राईस ठेवलेली आहे. मग यस क्यू इज इक्वल टू काय येईन बघा, 12 मल्टिप्लाय 20 डिवायडेड बाय 15 है ना. मग बार दोन्ही 240, 240 डिवायडेड बाय 50. असं पण तुम्ही काय करू शकता, तिथं सॉल्व करू शकता. आणि मग त्याला भाग द्यायचा. ठीक आहे, आन्सर येईल तुमचं 16. म्हणजे एस क्यू इज इक्वल टू 16 है ना. देअरफॉर एस क्यू इज इक्वल टू 16. अशा पद्धतीनं हे उदाहरण आपण या ठिकाणी सॉल्व केलेलं आहे. बघा आता याच्यामधलंच एक अजून एक उदाहरण आतापर्यंत परीक्षेला एकच वेळेस विचारलेलं आहे, ते पण आपण थोडंसं विचारत घेऊया. की अँगल बायसेक्ट असतो का है ना, म्हणजे विच अँगल इज अ बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. बघा या ठिकाणी आपण एक
बायसेक्टरचं उदाहरण घेऊ. या ठिकाणी दिलेलं आहे आर पी एम देन क्यू. इथं 7 दिलेलं आहे, इथं 10 दिलेलं आहे, इथं 6 दिलेलं आहे आणि इथं 8 दिलेलं आहे. आणि विचारलेलं आहे रे पी एम इज अ बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर, है ना, यस ऑर नो, अशा पद्धतीनं तिथं विचारलेलं आहे. म्हणजे ते बायसेक्ट आहे किंवा नाही, बायसेक्ट आहे किंवा नाही. मग कशा पद्धतीनं आपण याचं सोल्युशन्स त्या ठिकाणी लिहायचं, है ना. बघा आता जो ट्रायंगल दिलेला आहे तो ट्रायंगल आहे पी क्यू आर. मग याच्यामध्ये जी बाजू घ्यायची आपल्याला, है ना, म्हणजे ती घ्यायची पी आर. त्याला डिवायडेड बाय घ्यायचं पी क्यू. म्हणजे या ठिकाणी त्याचा रेशो दिलेला आहे 7/10. याला वाटलं असतं नंबर 1 द्या. त्याच्यानंतर जी दुसरी बाजू आहे आर एम, त्याला डिवायडेड बाय काय येईल एम क्यू. मग इथं त्याला किंमत ठेवा 6/8. त्याचा शॉर्ट फॉर्म काढा 3/4. याला नंबर द्या 2, है ना. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 आणि 2 सारखे आहे का? नाही. इथं 7/10 आहे आणि इथं 3/4 आहे. जर हे सारखं जर आलं असतं तर मग बाय कन्व्हर्स ऑफ द अँगल बायसेक्टर थेरमनुसार ते बायसेक्ट आहे. पण या ठिकाणी सारखं आहे का? तर नाही. म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 and 2, है ना, फर्स्ट अँड सेकंड, रे पी एम इज अ नॉट बायसेक्टर ऑफ अँगल आर पी क्यू, इज अ नॉट इन, है ना. आहे का ते सारखं नाही आहे. बघा मग आपण काय करू आता, दुसरं एक उदाहरण घेऊ. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काय होऊन जाईल, आपल्याला व्यवस्थितरित्या अजून एकदा समजेल की बायसेक्ट केव्हा असते, है ना. बघा मी याच्यात थोडंसं चेंज करतो व्हॅल्यू. बघा इथं काय करतो मी 18 आणि इथं 24. बघा काय चेंज केलं मी, उदाहरण थोडं चेंज केलं. बघा आर पीची किंमत घेतली 18 आणि पी क्यूची घेतली 24, है ना. मग आपण त्याला शॉर्ट फॉर्म करू, है ना. 6 3 जार 18 आणि 6 4 जार 24. मग याला आपण काय करू, 1 नंबर देऊ. आणि जो दुसरा दिलेला आहे आपण आर एम डिवायडेड बाय एम क्यू, 6 आणि 8 जसं ठेवू, याला शॉर्ट फॉर्म करू 3/4, है ना. बघा आता या ठिकाणी काय झालेलं आहे, फ्रॉम 1 and 2, है ना, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2 याच्यामध्ये 3/4 कसे आलेले, सारखे आलेले, है ना. म्हणून काय लिहायचं, बाय कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, या अँगल बायसेक्टर कन्व्हर्स ऑफ नुसार, है ना, रे पी एम इज अ बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. मग अशा पद्धतीनं अँगल बायसेक्टर आहे का नाही ते तुम्ही ठरवू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 12 आणि 13 याच्यावर ज्या 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहे त्या पण फार VIP आहे. बघा त्यातली जी सेकंड ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये एक ट्रायंगल दिलेला आहे, तुम्ही रीड करू शकता. ट्रायंगलमध्ये प्रूव्ह दॅट विचारलेलं आहे, ना. प्रूव्ह दॅट त्याच्यानंतर प्रूफमध्ये बरीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या इन्फॉर्मेशनमध्ये जी प्रॉपर्टी वापरलेली आहे ती कोणती आहे, अँगल बायसेक्टर थिअरम. त्याच्यानुसार इथं सूत्र तयार केलेलं आहे. पण जे सेकंडमध्ये दिलेले इन अ ट्रायंगल ABC, DE इज अ पॅरलल टू BC, है ना. पॅरलल शब्द आला रे आला तर त्या ठिकाणी काय येणार, तुमचा BPT थिअरम येणार. म्हणून या ठिकाणी पहिली ब्लँक आहे BPT थिअरम. त्याच्यानंतर या ठिकाणी AE, है ना, AE डिवायडेड बाय काय येईल, AB इज इक्वल टू AD डिवायडेड बाय DC असं दिलेलं आहे. म्हणून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड या ठिकाणी AD DC हे कसं आहे, सारखं आहे, है ना. कोणती साईड येते ती
RHS, राईट साईड कशी आहे सारखी, म्हणून लेफ्ट साईडला काही नाही, AB डिवायडेड बाय BC इज इक्वल टू AE डिवायडेड बाय EB. अशा पद्धतीनं तुम्ही त्याला सॉल्व करू शकता. EB डिवायडेड बाय BC आणि BE डिवायडेड बाय EB. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करून घ्यायची. त्यानंतर इथं एक सॉल्व एक्झाम्पलला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती पण तुम्ही काय करा, छानपैकी करून घ्या. त्यानंतर जे सगळे प्रश्न दिलेले प्रॉब्लेम 1.2 मधले, प्रॅक्टिस सेट 1.2 मधले, ते आपण सगळे तुम्हाला मी प्रॅक्टिसमध्ये दिलेले आहेत. त्याचा खूप छान पद्धतीनं सराव त्या ठिकाणी करा. बघा, एक 10 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते फार VIP आहे, म्हणजे VIP म्हणजे इम्पॉर्टंट आहे, तरी त्याची तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा. याच्यामध्ये तुम्हाला बाय BPT थेरमचा यूज करायचा आहे. बघा, 3 ट्रायंगल दिलेले या ठिकाणी. याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय बघायचं, पॅरलल लाईन्स PQ आणि D, म्हणून इकडनं हा त्रिकोण घ्यायचा XP डिवायडेड बाय PD आणि इथं XQ डिवायडेड बाय QE आहे ना. बघा, इथं खूप छानपैकी बॉक्स दिलेले आहे, ते तुम्ही भरू शकता. त्यानंतर सेकंड ट्रायंगलचा विचार करायचा याच्यामध्ये, आणि मग फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंडमधून याची चांगली प्रॅक्टिस करा. 9 नंबरचं उदाहरण आहे, एक्सची किंमत फाईंड करायची. बघा, असं जर आलं आहे, 2 अँगल कॉन्ग्रंट या ठिकाणी दाखवलेले आहे, म्हणून इथं अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज करायचं. ओके. यानंतरचा आपला जो पॉईंट्स आहे विद्यार्थी मित्रांनो, तो खूप छान आहे. तो म्हणजे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी है ना. यामध्ये 3 टेस्ट आहे, SSA टेस्ट, SAS टेस्ट आणि AA टेस्ट. मग याच्यापैकी तुम्हाला जे ॲक्टिव्हिटीमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, पेज नंबर तुम्ही बघू शकता 20 है ना. या 20वर एक प्रॉपर्टी, एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे, यूज करून टेस्टची ती सोडवायची. बघा, इथं आपण इन्फॉर्मेशन बघूया. डायग्राम, सगळ्यात पहिले डायग्राम बघायची है ना, डायग्राम रीड करायची. डायग्राममध्ये काय दिलेलं आहे ते बघायचं है ना. इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, BP इज द परपेंडिक्युलर टू AC, देन CQ इज द परपेंडिक्युलर टू EB. परपेंडिक्युलर शब्द आला रे आला की त्या ठिकाणी कुठेतरी 90 डिग्रीचा अँगल असतो, हे लक्षात ठेवावा. आणि विचारलेलं काय आहे बघा, ट्रायंगल APB है ना, APB हा ट्रायंगल विचारलेला आहे. आणि सिमिलर टू ट्रायंगल AQC, हा सिमिलर आहे का नाही आहे ना. एक तर सिमिलर शब्द येऊ शकतो किंवा सिमिलरचं सिम्बॉल येऊ शकतं, या दोघांचा अर्थ सारखाच होतो. बघा, फिल इन द ब्लँक्समध्ये आपण बघूया. ट्रायंगल APB अँड ट्रायंगल AQC, या दोन्ही ट्रायंगलचा विचार करायचा. बघा, याच्यामध्ये अँगल APB आहे ना, आपण आकृतीमध्ये जाऊया. APB आहे ना, इथं 90 डिग्रीचा सिम्बॉल दिलेला आहे, त्याच्यामुळे इथं काही 90 डिग्री, त्याला इक्वेशन नंबर का दिलेलं आहे फर्स्ट. सेकंडमध्ये बघा, सेकंडमध्ये इथं काय दिलेलं आहे, अँगल AQC. इथं पण 90 डिग्रीचा अँगल त्या ठिकाणी दिलेला आहे. बघा, 2 बॉक्स आपण भरलेले आहे, म्हणजे 1 मार्क आपला इथं पक्का झाला आहे है ना. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंडचा दोघांचा विचार केला तर या ठिकाणी APB है ना, अँगल APB आणि अँगल AQC हे दोन्ही अँगल कसे दिलेले आहे, कॉन्ग्रंट दिलेले आहे. कसे दिलेले आहे, कॉन्ग्रंट. त्यानंतर आता या ठिकाणी अजून एक अँगल हा कॉन्ग्रंट दाखवलेला आहे, अँगल PAB कॉन्ग्रंट अँगल QAC. पण या ठिकाणी तुम्हाला रिझन लिहायचं आहे ना. मग या ठिकाणी रिझन काय येईल तर इथं कॉमन अँगल, काय विद्यार्थी मित्रांनो, कॉमन अँगल लिहायचं आणि त्याला बॉक्स करायचं छानपैकी. बघा, रीड करा बरं आकृती डायग्राममध्ये. PAB, बघा PAB, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, QAC म्हणजे या ठिकाणी हा कसा आहे, कॉमन अँगल दिलेला आहे. मग आता दोन्ही ट्रायंगल इथं सिमिलर झालेले आहेत, पण त्या ठिकाणी टेस्ट कोणती वापरली आपण तिथं लिहायची आहे है ना. तर मग या ठिकाणी हे बोथ आपण दाखवले कॉन्ग्रंट
अँगलनं दाखवलेले. त्यानंतर हे पण कॉंग्रुएंट दाखवलेले. कशाने दाखवलेले? अँगल. म्हणून या ठिकाणी बाय ए सिमिलॅरिटी टेस्ट. बघा अशा पद्धतीने तुम्ही 2 मार्क्स खूप छान आणि सोप्या पद्धतीनं त्या ठिकाणी मिळवू शकतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, अजून एक उदाहरण या ठिकाणी आपण बघूया की जे आतापर्यंत बोर्डच्या पेपरला 2-3 वेळेस आलेलं आहे. प्रॅक्टिस सेटमधलं आहे ते 8 नंबरचं. बघा डायग्राम मी काढतो, लगेच तुम्हाला ओळखू येणार. काही विद्यार्थ्यांच्या लगेच लक्षात आलं की एवढी तुमची प्रॅक्टिस पाहिजे. त्या ठिकाणी तुम्हाला प्रूफ करायचं आहे AP/CP, BP/DP. हे तुम्हाला दिलेलं आहे ना, ही तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्हाला ट्रायंगल ABP सिमिलर ऑफ ट्रायंगल CDP हे तुम्हाला प्रूफ करायचं आहे ना. 2 मार्क्स किंवा 3 मार्क्सला हा सोपा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. बघा सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीला ट्रायंगलची नावं दिलेली आहे तीच राईट करा. ABP अँड ट्रायंगल CDP. फार सोपं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे ती माहिती ते राईट करून घ्या. AP/CP = BP/DP. हे तुम्हाला काय दिलेलं आहे, गिवन दिलेलं आहे. वाटलंच तर आपण डायग्राममध्ये काय करूया, त्याला खून करून घेऊ, म्हणजे मार्क करू. त्याच्यानंतर BPला, त्याच्यानंतर DPला. म्हणजे बघा या ठिकाणी 2 साईड्स कशा दाखवलेल्या आहेत, त्यांनी प्रपोर्शनमध्ये दाखवलेल्या आहे. मग आता याच्यामध्ये एक इव्हेंट आपल्याला शोधायचा आहे की त्याच्यानुसार ते दोन्ही ट्रायंगल जे आहे ना, दोन्ही ट्रायंगल काय होऊन जाईल, मग सिमिलर होऊन जाईल. कोणत्या टेस्टनुसार होणार ते पण आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. बघा मग याच्यामध्ये साईड आहे, ही साईड दिलेली आणि या ठिकाणी अशा फुलीचा अँगल तयार होतो. बरोबर आहे. मग या फुलीचा अँगल तयार होतो क्रॉस लाईनचा, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, व्हर्टिकल अपोजिट अँगल. बरोबर आहे ना, व्हर्टिकल अपोजिट अँगल. मग आपण तो राईट करू. अँगल APB कॉंग्रुएंट टू अँगल APB है ना. मग अँगल काय त्याला अँगल CPD है ना. इथं काही व्हर्टिकल अपोजिट अँगल है ना. बघा मग आपण या ठिकाणी मार्क करू. झालं मार्क. मग आता कोणती टेस्ट झाली, साईड अँगल साईड है ना. म्हणून S सिमिलॅरिटी टेस्ट. बघा अशा पद्धतीनं तुम्ही उदाहरण सॉल्व करू शकतात आणि पूर्ण मार्क मिळवू शकतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक असा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये है ना, की त्याच्यामध्ये विच अँगल इज सिमिलर बाय 1 and 1 प्रॉपर्टी असं विचारलेलं आहे ना. मग इथं गिवनमध्ये काय दिलेलं आहे बघा, इथं D अँगल दिलेला आहे 75 डिग्री. D म्हणजे काय येईल इथं आता, CDE. कोणता येईल, CDE. किती दिलेलं आहे, 75 डिग्री. प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं पहिलं है ना. त्याच्यानंतर या ठिकाणी काय येईल, अँगल CBE. किती दिलेलं आहे, 75 डिग्री. बरं, हा एक अँगल दिलेला आहे आणि हा एक अँगल दिलेला आहे. मग आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की है ना EDC किंवा CDE. तिथं पुस्तकामध्ये तुम्हाला EDC पण दिलेलं आहे, ते पण चालतं, किंवा CDE पण चालतं. इथे ABC दिलेलं आहे किंवा CBE असं पण चालतं है ना. मग आपल्याला काय सोल्युशन त्या ठिकाणी येणार याचा आपण विचार करूया. मग इथं तुम्हाला 2 ट्रायंगल इथे घ्यायचे आहे. त्यापैकी पहिला घेऊ आपण ट्रायंगल
डी सी ई. कोणता घेऊ आपण? डी सी ई है ना. कोणता घेऊ? डी सी ई. अँड दुसरा ट्रायंगल घेऊ आपण बी बी सी ई. कोणता घेऊ? बी सी ई. बी सी ई. हां, या दोन्ही ट्रायंगलचा आपण विचार करणार आहोत. मग या दोन्ही ट्रायंगलमध्ये आपल्याला जे रेशो दिलेला आहे तो घेऊ आपण. म्हणजे अँगल दिलेले आहे, अँगल ई डी सी. ई डी सी. आणि त्याला कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला दाखवता येईल. कोणता? ए बी सी. ए बी सी किती दिलेलं आहे आपल्याला? 75 डिग्री. मग याच्यामध्ये अजून एक अँगल आपल्याला शोधायचा आहे, म्हणजे ते काय होईल? ट्रायंगल सिमिलर होईल. पण मग कोणते आणि कसे ओळखायचे? बघा आता याच्यामध्ये हा जो डीचा आणि सीचा प्रश्न आपल्याला संपलेला आहे. सॉरी, डीचा आणि बीचा आहे ना. इथं आपण 75 डिग्री दाखवलेलं आहे. या दोन्ही ट्रायंगलमध्ये जो सी पॉईंट आहे तो कसा कॉमन आहे बघा. डी सी ईमध्ये सी आहे आणि बी सी एमध्ये पण काय आहे? सी. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो आपण बघा, डी सी ई. कोणता? डी सी ई. आणि मग त्याला कॉन्ग्रुएंट अँगल काय येईल? बी सी ई. मग इथं काय येईल? कॉमन अँगल. काय विद्यार्थी मित्रांनो? कॉमन अँगल. मग अशा पद्धतीनं ते दोन्ही ट्रायंगल त्या ठिकाणी सिमिलर झालेले आहेत. ट्रायंगल डी सी ई सिमिलर टू ट्रायंगल बी सी ई. विच प्रॉपर्टी? दोन अँगल दाखवल्यामुळे ए सिमिलॅरिटी टेस्ट. ए सिमिलॅरिटी टेस्ट याच्यानुसार ते काय होऊन जाईल? सिमिलर होऊन जाईल. बघा एवढं तुम्हाला लिहायला 3 मार्क विद्यार्थी मित्रांनो. फार सोपं आहे. थोडंसं प्रश्नपत्रिका वाचताना थोडा विचार करायचा तुम्ही आणि त्याच्यामध्ये प्रूव्ह करायचं. बघा या सिमिलॅरिटी टेस्टमध्ये अजून एक आपण एक्झाम्पल बघूया की ट्रायंगल, या ठिकाणी ट्रायंगल दिलेले आहे पी क्यू आर आणि दुसरा ट्रायंगल दिलेला आहे एल एम एन. मग तिथं यस ऑर नो हे आपण काय करू शकतो, म्हणजे सिमिलर आहे का नाही ते दाखवायचे. किंवा बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी असा पण प्रश्न तयार होऊ शकतो. आता हे प्रूफ झाल्यानंतर दाखवतो मी. प्रूफ करायचं सिमिलर आहे का नाही हे दाखवायचं आहे ना. मग इथं काय आहे? साईड दिलेला आहे पी क्यू. त्याच्यानंतर इथं काय आहे? एल एम है ना. मग आपण तिथं किंमत ठेवू. 6 डिवायडेड बाय किती येणार? 3. त्याचा रेशो येईल 2/1. याला नंबर 1 देऊ. त्याच्यानंतर सेकंड साईड घेऊ क्यू आर. त्याला डिवायडेड बाय एम एन. किंमत ठेवा 8 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू है ना 4 1 4 4 2 8 म्हणजे 1/2/1. त्याच्यानंतर तिसरी साईड घेऊ आपण पी आर. त्याला डिवायडेड बाय घेऊ एल एन. अँड प्राईस ठेवा, किंमत ठेवा 10 डिवायडेड बाय 5. त्याचा शॉर्ट फॉर्म करा 2 डिवायडेड बाय 1. म्हणजे या ठिकाणी पी क्यू डिवायडेड बाय एल एम, क्यू आर डिवायडेड बाय एम एन आणि पी आर डिवायडेड बाय एल एन यांचा जो रेशो आहे, प्रपोर्शन आहे, तो कसं आहे? सारखा आलेला आहे. किती? 2/1 है ना. म्हणून हे दोन्ही ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर आहे ट्रायंगल एल एम एनला. पण कोणत्या टेस्टनुसार? तर बाय यस 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 सिमिलॅरिटी टेस्ट. कारण हे आपण साईडचं प्रोपोर्शन दाखवलेलं आहे 2/1 2/1. हे काय आहे? साईड. कारण सिमिलर ट्रायंगल असेल तर त्याच्या साईड्स कशा राहतात? प्रोपोर्शनमध्ये. आणि प्रोपोर्शनचा रेशो जर सारखा आला तर मग ते दोन्ही ट्रायंगल बाय यस 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 नुसार आपण सिमिलर दाखवू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. याच्याजवळच आधारित आहे. या ठिकाणी 2 ट्रायंगल दिलेले आहे पी क्यू आर आणि ट्रायंगल एल एम एन. हे सिमिलर दाखवलेलं आहे ऑलरेडी. आणि याच्यानुसार काय करायचं? तुम्हाला एक्स फाइंड करायचं आहे ना. मग सोल्युशन लिहिताना तुम्ही लिहिणार की ट्रायंगल पी क्यू आर इज सिमिलर टू ट्रायंगल एल एम एन है ना. आणि मग ते सिमिलर असेल तर त्यांचे साईड्स कशा राहतात? प्रोपोर्शनमध्ये. म्हणजे पी क्यू त्याला डिवायडेड बाय काय येईल? एल एम. त्याच्यानंतर क्यू आर त्याला डिवायडेड बाय काय येईल? क्यू आरला काय येईल? एम एन. आता तिसरी पण साईड आहे विद्यार्थी मित्रांनो पी आर डिवायडेड बाय एल एन. पण या ठिकाणी यांची किंमत दिलेली आहे का? नाही. मग ती लिहायची गरज नाही आहे. याच्यामध्ये किंमत ठेवा 6 डिवायडेड बाय
6 डिवायडेड बाय काय येईल 3 इज इक्वल टू QR किती दिलेलं आहे 8 आणि MN किती विचारलेलं आहे x, म्हणजे आपल्याला x फाइंड करायचं आहे. इथे x येऊ शकतं किंवा MN डायरेक्ट नाव येऊ शकतं. मग इथं क्रॉस मल्टिप्लाय करा, x इंटू 6 है ना, इथं मल्टिप्लाय 6 इंटू x किंवा 6x इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय 3, 8 3 जार 24 डिवायडेड बाय 6 इकडे येणार, म्हणजे 6 4 जार 24, म्हणजे इथं एक्सची आपण व्हॅल्यू काय केलेली फाइंड केलेली आहे. याच्यानंतर जो तुम्हाला जो थेरम आहे, अजून एक VIP जो थेरम आहे बघा है ना, जो VIP थेरम आहे तो कोणता आहे, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ऑफ ट्रायंगल है ना. हा थेरम आतापर्यंत 3 ते 4 वेळेस एक्झामला विचारण्यात आलेला आहे. मग याची पण तुम्ही छान पद्धतीनं प्रॅक्टिस करा. मग आपण याच्यावरची एक्झाम्पल घेऊया. या चॅप्टर्समध्ये 2 थेरम महत्त्वाचे आहे, मी तुम्हाला सांगितलं, एक ड्युपिटी थेरम आणि एक एरिया ऑफ सिमिलरिटीचा. मग आपण जी एरिया आहे त्याच्यावरची एक्झाम्पल आपण घेऊया. बघा, नंबर फर्स्ट आपण एक्झाम्पल घेऊ. समजा एरिया ऑफ ट्रायंगल ABC, त्याला डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DEF असं दिलेलं आहे, आणि या ठिकाणी त्याची साईड तुम्हाला विचारण्यात येते है ना. मग या ठिकाणी कोणती पण एक साईड लिहायची. AB दिली असेल तर ABचा स्क्वेअर करायचा, DE दिलेला असेल तर DEचा काय करायचा स्क्वेअर, म्हणजे फिल इन द ब्लँक्स. मग इथं समजा ABDE इज इक्वल टू विचारलेलं आहे तुम्हाला 2:4, आणि याचा रेशो विचारण्यात आलेला आहे. कशाचा, याचा रेशो किती येणार. मग आपण याच्यामध्ये किंमत ठेवू. ABची किती आहे 2, म्हणजे 2चा स्क्वेअर, आणि DEची किती आहे 4, म्हणजे 4चा स्क्वेअर. मग 2चा स्क्वेअर किती येणार 4, आणि 4चा स्क्वेअर किती येणार 16 है ना. त्याला शॉर्ट फॉर्म करा. मग 4 1 जार 4, 4 जार 16, म्हणजे 1/4. हे झाला ह्या एरियाचा रेशो. हे 2 मार्कासाठी 2 मार्कसाठी फार इझी आहे बघा. इथं तुम्हाला प्रॉपर्टीज लिहायची आहे. काय वापरलेलं आहे तर एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. अशा पद्धतीनं तुम्हाला हे एक्झाम्पल परीक्षेमध्ये येऊ शकते. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पेज नंबर आहे 24 है ना. जे 24 पेज नंबर आहे ते 24 पेज नंबरवर एक सॉल्व केलेलं एक्झाम्पल आहे. एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अँड देन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल आहे PQR. इथं एरिया दिलेला आहे 16 आणि याचा एरिया दिलेला आहे 25. फाइंड द व्हॅल्यू ऑफ AB's PQ असं विचारलेलं आहे है ना. मग इथं काय केलं त्यांनी, जो फॉर्म्युला मी शिकवला त्याच पद्धतीने आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर डिवायडेड बाय PQ स्क्वेअर, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि इथं बघा, ह्या एरियाची किंमत दिलेली आहे 16 डिवायडेड बाय 25, आणि मग त्याचं काय काढायचं आहे, टेकिंग बाय स्क्वेअर रूट काढायचं आहे. किती येतं 4/5. अशा पद्धतीने हे उदाहरण तुम्ही सॉल्व करायचं आहे. सेकंड पण उदाहरण याच्यात दिलेलं आहे, त्याचा पण तुम्ही थोडंसं रीड करून घ्या आणि विचार करा. त्यानंतर प्रॅक्टिस सेटमध्ये 1.4 याच्यामध्ये म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं सगळेच्या सगळे तुम्ही ओव्हरलुक करा. याच्यामध्ये जे 6 नंबरचा एक्झाम्पल आहे बघा, ॲक्टिव्हिटी दिलेलं आहे है ना. दिसलं आहे. हे छानपैकी तुम्ही प्रॅक्टिस करा. फिल इन द ब्लँक्स आहे, ॲक्टिव्हिटी आहे, ते पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता आहे 3 ते 4 मार्कासाठी. त्याच्यानंतर जे प्रॉब्लेम सेटमधले एक उदाहरण आहे बघा 8 नंबरचं आणि 7 नंबरचं, ते पण तुम्ही छान पद्धतीनं प्रॅक्टिस त्या ठिकाणी करावी. एक 12 नंबरचं एक एक्झाम्पल आहे बा दिलेलं है ना. 12 नंबरचं जे एक्झाम्पल आहे, किती नंबरचं 12 नंबर है ना. हे 12 नंबरचं एक्झाम्पल तुम्ही खूप छान पद्धतीनं सोडवून बघा. हे IMPमध्ये मी तुम्हाला देऊन देतो. बघा विद्यार्थी मित्रांनो,
नेक्स्ट चॅप्टर आहे आपला VIP मधला MP प्रश्नामध्ये आपण बघतो आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. हा चॅप्टर 7 ते 8 मार्क्ससाठी तुम्हाला स्टेट बोर्डच्या परीक्षेमध्ये येतो है ना. हे चॅप्टर असं आहे विद्यार्थी मित्रांनो की ते तुम्हाला आउट ऑफ पर्यंत घेऊन जाते. तरी त्याच्यामध्ये 2 बेसिक गोष्टी आहेत त्याचं तुम्हाला सांगतो. नंबर 1 मध्ये जी साईड असते है ना त्याला बायसेक्ट करायची. समजा AB आहे आणि याला बायसेक्ट करायची. मग AB इथून काय करायचं आहे कॉम्पासचं अंतर घ्यायचं अंदाजे आणि त्याला सेम आर्क मारायचा. इथून त्याला क्रॉस आर्क मारायचा आणि ते जोडून घ्यायचं. याला म्हणतो आपण है ना 2 पार्ट्स करणे. काय करणे 2 पार्ट्स. त्याच्यानंतर म्हणजे 2 पार्ट्स करायचे इक्वल पार्ट्स केले आपण. त्याच्यानंतर दुसरं आहे अँगलला बायसेक्ट करायचं. इथं आपण लाईनला बायसेक्ट केलं साईडला किंवा लाईनला काय केलं साईडला काय केलं आपण बायसेक्ट केलं. काय केलं बायसेक्ट. या बेसिक गोष्टी आहे. इथं अँगल आहे इथून इथं आर्क मारायचा. त्याच्यानंतर 2 पॉईंट्स आपल्याला भेटतात. इथून इथं आर्क आणि इथून इथं आर्क मारायचा आणि हा पॉईंट काय करायचं इथं जोडून घ्यायचं पट्टीनं. याला म्हणतो आपण अँगल बायसेक्ट करणे. बघा आता आपल्याला पूर्ण चॅप्टरमध्ये याचाच यूज करायचा आहे. बघा पहिला प्रश्न जो आहे तुम्हाला येतो प्रश्न क्रमांक 3 मध्ये टँजेंट ड्रॉ करायचं आहे. काय करायचं आहे टँजेंट ड्रॉ करायचे है ना. बघा एक मी अंदाजे सर्कल काढतो. आता एकाच सर्कलला टँजेंट ड्रॉ करायचे है ना. मग मी एक पॉईंट घेणार तिथून एक सर्कल काढणार. सर्कल काढलं है ना. याला काय काढायचे आपल्याला टँजेंट काढायची. मग टँजेंट आपण कुठून बी काढू शकतो. हे काय आहे सेंटर यूज करून. बघा सेंटर युजिंग सेंटर है ना. युजिंग सेंटर करून आपण पहिले बघूया. मग इथं काय करायचं इथून एक अंदाजी रेष कॉम्पासनं पट्टीनं मारून घ्यायची. त्याच्यानंतर या ठिकाणी मी O हा सेंटर ऑफ सर्कल दिलेला आहे. इथं मी M नाव देणार आहे. मग आता M पासून आपल्याला टँजेंट काढायची. तर मग आपण कॉम्पास घेऊया है ना. कॉम्पास घेतल्यानंतर इथं M पॉईंटपासून एक अंदाजे इकडं आर्क मारून सेम बघा M पासून. त्याच्यानंतर या ठिकाणी हा पॉईंट येणार नवीन. इथं कॉम्पासाचं टोक ठेवायचं तुमचं M पेक्षा जास्त अंतर घेऊन वरती एक आर्क मारायचा अप्पर साईडला आणि लोअर साईडला एक. त्याच्यानंतर Mच्या इकडं आपण एक पॉईंट घेतलेला आहे. हे अंतर सेम ठेवायचं बदलायचं नाही. नंतर इथून याला आर्क मारायचा इथं आणि इथं है ना. असं जर झालं असेल तर परत इथून आर्क घेऊन त्याला पूर्ण व्यवस्थितरित्या मार्क करून घ्यायचं. आणि हे 2 पॉईंट आलेले याला पेन्सिलनं ड्रॉ करा आणि इथून काय करा तुम्ही याला स्ट्रेट लाईन मारा. मग याला नाव ठेवू आपण E है ना. याला लाईन तुम्ही P देऊ शकता. म्हणजे AM इज अ टँजेंट. AM इज अ टँजेंट. या ठिकाणी जर तुम्हाला रेडियस दिलेला असेल तर रेडियसचं अंतर त्याच्यामध्ये काय करा डिनोट तुम्ही करू शकता. अशा पद्धतीनं आपण ते बघितलेलं आहे. आता अजून आपल्याला टँजेंट काढायचा आहे है ना. पण कसा विदाउट युजिंग सेंटर. बघा हा एक प्रश्न तुम्हाला येतोय आणि याच्यामध्ये जो दुसरा येतो तो विदाउट युजिंग है ना सेंटर. मग हे कशा पद्धतीनं तुम्ही सोडवसाल. मग याच्यासाठी पहिले आपण एक सर्कल ड्रॉ करू जसं तुम्हाला दिलेलं आहे प्रश्नामध्ये क्वेश्चन्स पेपरमध्ये 3 सेंटीमीटर 3.2 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर त्या पद्धतीनं तुम्ही काढायचं है ना. मग आता हे विदाउट युजिंग आपल्याला काढायचं असेल तर सर्वात पहिले काय करायचं याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रायंगल काढून घ्यायचा. बघा अशा पद्धतीनं आपण काय केलं एक ट्रायंगल त्या ठिकाणी काढलं. त्याचं नाव ठेवू आपण ABC.
काय नाव ठेवू, ABC. अंदाजे काढायचा आहे तो, कोणतंही त्या ठिकाणी मेजरमेंट घ्यायचं नाही है ना. त्याच्यानंतर या ए पासून आपल्याला एक आर्क मारायचा आहे. ए पासून काय करायचं आपल्याला, आर्क मारायचा या ठिकाणी. ए पासून तर इथं अंदाजे काय केलं आपण, एक अंदाजे इथं आर्क मारला ए पासून. मग ए पासून आपण मारला इथं अंदाजे आर्क, तर इथून आपण काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, या सी ला आपल्याला टँजंट काढू आपण है ना. मग सी पासून काय करायचं, एक या मापाचा एक इथून सी पासून एक आर्क मारून घ्यायचा. बघा ए पासून मी मारला, तेवढंच अंतर घेतलं, सी पासून या ठिकाणी मी आर्क मारलेला आहे. मग या आलेल्या 2 पॉईंटला मी इथं एम नाव देणार आणि इथं एन नाव देणार. त्याच्यानंतर मी या ठिकाणी आर नाव देणार. ओके. मग मी एम पासून काय करणार, एन पर्यंत किती अंतर आहे ते परत मी कॉम्पसमध्ये मोजून घेणार किंवा त्याला आर्क करून घेणार. एम पासून तर एन पर्यंत तेवढंच अंतर आपण कुठे घ्यायचं आहे, आर पासून तर या काढलेल्या आर्कपर्यंत. बघा इथून मी जेवढं अंतर घेतलं तेवढंच कुठून घेतलं, आर पासून या ठिकाणी घेतलं. म्हणजे इथं मला काय घेतलेलं आहे, आर्क आलेला आहे नवीन है ना, पॉईंट आलेला आहे इथं आर्क. आणि हे जे आपण आर्क मारतो विद्यार्थी मित्रांनो, हे खोडायचं नाही पेन्सिलला, हे तसंच ठेवा. नंतर हा सी पॉईंट आणि हा आर्क केलेला पॉईंट काय करा, पट्टीनं जोडून घ्या. बघा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एक नाव देऊ आपण याला डी है ना. म्हणून CD इज अ टँजंट. हे 2 प्रश्न आहे, विदाउट युजिंग आणि युजिंग सेंटर. या 2 पैकी एक प्रश्न तुम्हाला हमखास SSC बोर्डच्या पेपरमध्ये 3 मार्कासाठी तुम्हाला येतो. याची चांगली प्रॅक्टिस करा. नेक्स्ट जो पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, टू कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू सर्कल आउटसाइड द सर्कल है ना. टँजंट आपल्याला काढायची. हा प्रश्न 3 मार्कासाठी येऊ शकतो तुम्हाला. बघा कशा पद्धतीनं सॉल्व करायचं. मेजरमेंट दिलेलं असेल तुम्हाला, याच्यामध्ये तुम्हाला रेडियस दिलेला असेल, त्याच्यानंतर रेडियस दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कॉर्ड दिलेला असेल, कॉर्ड नाही सॉरी, तुम्हाला लेंथ दिलेली असेल है ना. लेंथ दिलेली असेल एखाद्याची, लेंथ दिलेली असेल, त्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे, टँजंट काढायचं आहे. बघा कशा पद्धतीनं है ना. एक रेडियस दिलेलं आहे, समजा तुम्हाला 3 सेंटीमीटरचं, 3 सेंटीमीटरचं आपण या ठिकाणी सर्कल काढलेलं आहे. सर्कल या ठिकाणी काढलेलं आहे है ना. या सेंटरपासून तुम्हाला लेंथ दिलेली असेल, समजा या ठिकाणी 5.7 दिलेली आहे, तर मी 5.7 दाखवलं आहे. समजा या ठिकाणी O दिलं आहे आणि या ठिकाणी M पॉईंट दिला. मग आता याच्यापासून तुम्हाला काय करायचं आहे, या M बिंदूपासून तुम्हाला टँजंट काढायची है ना. मग टँजंट काढताना काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जो OM जो सेगमेंट आहे त्याला बायसेक्ट करायचं. म्हणजे O पासून तर एमच्या अगोदर अंतर घ्यायचं आणि वरती एक आर्क मारायचा. त्याच्यानंतर अप्परला मारला, लोअरला एक मारायचा, तेवढंच डिस्टन्स ठेवायचं. एम पासून त्याला छेदणारा आर्क मारायचा असं. बघा हे पॉईंट येणार तुम्हाला 2 या ठिकाणी. याला काय करायचे, जोडून घ्यायचं है ना. जोडल्यानंतर बघा, जोडल्यानंतर या ठिकाणी समजा P पॉईंट येणार. कोणता येणार, P पॉईंट. या P पॉईंट पासून तो या O पर्यंत डिस्टन्स घ्यायचे कॉम्पासमध्ये. कशामध्ये, कॉम्पासमध्ये. आणि या ठिकाणी एक आर्क मारायचा असा आणि एक इकडं मारायचा है ना. O P पासून केंद्र मानायचं, P ला सेंटर मानायचं, O पर्यंत आणि इथे एक आर्क मारायचा असा आणि असा या ठिकाणी. या ठिकाणी 2 पॉईंट येणार. याला A नाव द्या आणि याला B नाव द्या.
मग ए आणि एम हे स्केल पट्टीनं काय करायचं, जोडून घ्यायचं. ए आणि एम आपण जोडलेलं आहे, त्याच्यानंतर एम आणि बी पण काय करायचं, स्केल पट्टीनं जोडून घ्यायचं. मग या ठिकाणी लिहायचं एम इज इक्वल टू बी एम टँजेंट है ना, स्पर्शिका खंड या ठिकाणी आपण काढलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, अजून एक VIP प्रश्न माझ्या लक्षात आलेला आहे, मी तुम्हाला सांगतो. खूप छान पद्धतीनं तुम्ही काढू शकतात. आपली सगळी प्रॅक्टिस झालेली आहे. बघा, समजा एक सर्कल आलं आहे आणि या सर्कलमध्ये काय केलं आहे, 3 सेंटीमीटरचं सर्कल काढलं, म्हणजे डायमीटर किती झाला 6 है ना, आणि तुम्हाला 5.4चा कॉर्ड काढायचा आहे. काय काढायचं आहे, कॉर्ड. आणि त्याच्यामधनं तुम्हाला टँजेंट काढायची. काय काढायची आहे, टँजेंट. काय काढायची तुम्हाला, टँजेंट काढायची है ना. बघा, मग या ठिकाणी एक सेंटर घ्या, इथं एक केंद्र मानायचं, त्याला ए नाव द्यायचं आणि 5.4पर्यंत आर्क मारायचा. बघा या ठिकाणी असं पद्धतीनं कॉर्ड काढून घ्यायचा, ए बी किती काढ आपण 5.4. मग आता याच्यातून काय करायचं तुम्हाला, याच्यामधनं काय करायचं तुम्हाला, टँजेंट काढायची आहे. बघा आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी टँजेंट काढूया. सोपं आहे बघा, सोपं आहे है ना. या ठिकाणी काय करायचं, जे सेंटर ऑफ सर्कल आहे ओ है ना, मग ओ हे काय करायचा, मोठा करून घ्यायचा. त्याच्यानंतर ओ बी काय करायचं, याला जोडून घ्यायचं. बघा आता ए पासून जो ए पॉईंट आहे याला केंद्र मानायचं आणि इथून तुम्हाला अंदाजी इकडं कंस मारायचा, या ठिकाणी कंस मारायचा, इथून असा ना असा. त्यानंतर जे 2 पॉईंट आलेले आपले, तिथून एक या ठिकाणी आर्क मारा आणि इकडं आर्क मारा. नंतर या पॉईंटवरून याला छेदणारा आर्क आणि तर असा आर्क मारा, म्हणजे याला जोडून घ्या. बघा, ओके. त्याच पद्धतीनं बी पासून करायचं. बी पासून इथं एक हाफ अंदाजी कट मारायचा, आर्क मारायचा, तेवढंच डिस्टन्सनं बी पासून इकडे मारायचं, याला केंद्र मानायचं आणि इथं एक आर्क मारायचा या साईडनं, एक अपोजिट साईडनं. नंतर इथून याला एक आर्क मारा आणि इकडून एक आर्क मारा, म्हणजे तुम्हाला हे 2 पॉईंट येणार. ते 2 पॉईंट काय करा, तुम्ही पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्या. अशा पद्धतीनं हे टँजेंट तुम्हाला काढता येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्क्ससाठी येणारा जो प्रश्न आहे ना, त्याचा आपण विचार करूया. बघा इथं तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल पेज नंबर 92 दिसतं आहे. इथं तुम्हाला एक्झाम्पल नंबर 1 सॉल्व करून दाखवलेलं आहे. याचा खूप चांगल्या पद्धतीने सराव करा. इथं ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. in a triangle ABC, AB is equal to 5.4, BC is equal to 4.2 and AC is equal to 6 cm. आणि AB's PQ is equal to 3:2 असा रेशो दिलेला आहे. कन्स्ट्रक्ट द ABC अँड ट्रायंगल PQR. हे दोन्ही ट्रायंगल तुम्हाला काय करायचे, काढायचे, ड्रॉ करायचे, कन्स्ट्रक्ट करायचे. बघा सगळ्यात पहिले तुम्ही काय करसान, तर रफ डायग्राम त्या ठिकाणी दाखवणं आवश्यक आहे. रफ डायग्रामला 1 मार्क त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्यानंतर दोन्ही ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. सिमिलर असल्यामुळे त्या ठिकाणी AB बघा, AB डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू BC डिवायडेड बाय QR इज इक्वल टू AC डिवायडेड बाय PR इज इक्वल टू 3/2. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला व्हॅल्यू ठेवायची आहे. 5.4 डिवायडेड बाय PQ is equal to 4.2 divided by QR, then 6 divided by PR. कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि PQ, QR आणि PR हे तिन्ही व्हॅल्यू तुम्हाला फाईंड करायच्या आहे. मग फाईंड केल्यानंतर बघा अशा पद्धतीनं तुम्ही दोन्हीही ट्रायंगल त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करून दाखवू शकतात. अशा पद्धतीनं हा 3 मार्काचा प्रश्न तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न या ठिकाणी VIP मध्ये मी सांगितलेला आहे. अजून एक प्रश्न आपण घेणार आहोत.
बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 4.1 है ना, 4.1 याच्यामधले आपण जे उदाहरण बघितलं होतं आता प्रॅक्टिससाठी, जे सॉल्व एक्झाम्पल आपण बघितलं 4.1 मधले ते एक्झाम्पल तुम्ही कोणकोणते काढू शकतात. तर मी तुम्हाला जे फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आहे आणि 3 नंबरचे जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही जे मी सरावासाठी सांगितलं प्रॅक्टिस सॉल्व एक्झाम्पल, तर ते तुम्ही सोडवू शकतात. पण जे मी आता बोर्डवर जे लिहिलेलं VIP एक्झाम्पल आहे ना, तर ते तुम्ही कशा पद्धतीने सोडवू शकतात बघूया. असंच एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये 2nd नंबर आणि 4 नंबरचं काढता येणार. बघा आता या ठिकाणी कसं काढायचं आणि कसं ओळखायचं आहे ना. बघा याच्यामध्ये हे जो ट्रायंगल दिलेला असेल ABC आणि इथं दिलेला आहे LBN, तर याच्यामध्ये एक कॉमन पॉईंट असेल बघा. आता या ठिकाणी कोणता आहे B. मग या ठिकाणी B हा कॉमन पॉईंट असल्यामुळे इथं तुमची डायग्राम थोडीशी वेगळी येणार, म्हणजे ट्रायंगल येणार है ना. बघा आता कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. याच्यामध्ये एक अंतर आलेलं आहे आपल्याला BC दिलेलं आहे 4.8 सेंटीमीटर, त्याच्यानंतर 5.1 सेंटीमीटर दिलेलं आहे, त्यानंतर अँगल B दिलेला आहे 40 डिग्री आणि AC डिवायडेड बाय LN इजिकल दिलेलं आहे 4/7. मग कशा पद्धतीनं कन्स्ट्रक्ट करायचं चला बघूया. फार सोपं आहे, काही घाबरायचं कारण नाही. सगळ्यात पहिले इथं B पॉईंट घ्यायचा, त्याच्यानंतर B पासून 4.8 अंतरावर 4.8 अंतरावर तुम्हाला कोणता पॉईंट घ्यायचा आहे C. कोणता पॉईंट घ्यायचा आपल्याला C. ओके. त्यानंतर आता तुम्हाला एक अँगल दिलेला आहे, कोणता B अँगल दिलेला आहे, किती डिग्रीचा 40 डिग्रीचा. किती दिलेला आहे 40 डिग्रीचा अँगल दिलेला आहे है ना. मग या 40 डिग्रीचा अँगल आपल्याला कोण मापकच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे, किती अंशाचा 40 डिग्रीचा. त्याच्यानंतर B पासून तर A पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, किती 5.1. मग या ठिकाणी 5.1 कॉम्पासमध्ये अंतर घ्यायचं आणि इथं आर्क मारून घ्यायचा, म्हणजे इथं येणार तुम्हाला ए पॉईंट. कोणता येणार ए पॉईंट है ना. म्हणजे AC हा पॉईंट काय करायचा आहे जोडून घ्यायचा. बघा हा एक ट्रायंगल आपल्याला या ठिकाणी तयार झालेला आहे. मग आता इथं सिमिलर ट्रायंगल काढायचं आहे. बघा खूप छान प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आता इथं काय करायचं तुम्हाला, इथं एक अंदाजी अँगल घ्यायचा आहे, मोजायचा नाही, अंदाजे काढायचा आहे. आणि मग आपल्याला इकडं पॅरलल ट्रायंगल आता काढायचं आहे. बघा मग इथं किती आहे 7, L पासून तर N पर्यंत जे आपल्याला दिलेलं आहे 7 डिवाईड करायची बार, म्हणून आपल्याला इथून B पासून किती अंतर अंदाजे अंतर घ्यायचं. सारख्या अंतरावर तुम्हाला काय करायचे 7 पॉईंट मारायचे 1 2. बघा आपण लिहू या ठिकाणी P1 P2 P3 P4 P5 P6 आणि P7 है ना. मग आता त्यापैकी आपल्याला किती पार्ट दिलेले आहे 4. मग आपण 4 पार्टावर काय घेणार एक पॉईंट घेणार आणि C पासून तो पॉईंट काय करायचा आहे जोडायचा आहे. बघा आता याला पॅरलल कसं काढायचं, आपण हे अंतर वाढवून घेऊ है ना. P पासून काय करायचं एक इथून एक आर्क मारायचा अंदाजी. बघा P4 पासून एक आर्क मारला तर 7 पासून काय करायचं आहे तो आर्क इथं मारायचा आहे. ओके. काय केलं मी P4 पासून एक आर्क मारला, तेवढंच अंतर घेतलं आणि P7 पासून तो आर्क मारला. त्याच्यानंतर या पॉईंटनुसार एवढं अंतर घ्यायचं आणि ते अंतर इथून इथं कट मारायचा. मग हा जोडायचा कसं, इथून एवढं घेतलं पाहिजे, नंतर इथून एवढं, नंतर P7 आणि हा हे दोन्ही काय करायचं आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं जोडायचं. ओके.
नंतर आता या ठिकाणी आपल्याला एन पॉईंट भेटलेला आहे. कोणता? एन. मग आता इथून इकडे पॅरलल काढायचं. मग तीच प्रोसेस करायची. सी पासून एक कंस मारून घ्या असा अंदाजी. इथून माप घ्यायचं कॉम्पासनं असं आणि इथून एवढाच आर्क मारायचा. त्याच्यानंतर इथून एवढं अंतर घ्यायचं आणि या पॉईंटपासून इथं दाखवून द्यायचं. याला जोडून घ्यायचं. इथं नाव द्यायचं यल. बघा अशा पद्धतीनं आपण छानपैकी है ना त्या ठिकाणी काय करू शकतो, आपण दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो. बघा एक प्रश्न आहे, आपण घेऊया जो प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये दिलेला आहे ना 7/5चा. तो एकदा तुम्हाला ओव्हरलुक करून देतो मी. शेवटचा प्रश्न आहे VIP मधला. सिमिलर ट्रायंगल काढायचा आहे. काय काय दिलेलं आहे ते आपण एकदा लिहून घेऊया. ओके. ट्रायंगल AMT आणि ट्रायंगल AHE असं दिलेलं आहे बघा. ट्रायंगल AMT सिमिलर ट्रायंगल AHE. बघा हे इथं आलेलं आहे ना. त्यानंतर AM दिलेलं आहे 6.3. त्यानंतर TAM दिलेलं आहे 50 डिग्री. त्याच्यानंतर AT दिलेलं आहे 5.6 आणि AM/AH किती दिलेलं आहे 7/5. मग कशा पद्धतीने काढायचं बघा. आणि कन्स्ट्रक्ट काय करायचं आहे तुम्हाला. इथं ट्रायंगल AHE बघा एकच त्रिकोण दिलेला आहे, काढायचं आहे ना. बघूया. मग आता इथं पॉईंट घ्यायचा E आणि AM घ्यायचं अंतर. AM घ्यायचं है ना. AM किती दिलेलं आहे 6.3. किती दिलेलं आहे 6.3 अंतर दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आता इथून 50 डिग्रीचा अँगल घ्यायचा, जसा आपण सुरुवातीला घेतला होता तसा. बघा 50 डिग्रीचा अँगल घेतला. त्याच्यानंतर इथं अंदाजे अँगल घ्यायचा. किती डिवाइड करायचे पार्ट 7. 1 2 3 4 5 6 7. त्याला नाव द्या A1 A2 A3 A4 A5 A6 आणि A7 है ना. बघा आता या ट्रायंगलमध्ये काय करायचं. मग आता इथं आपल्याला इथं आता ट्रायंगल काढायचं आपल्याला. तर किती 5 आणि 7 म्हणजे AH इथं M अंतर दिलेलं आहे पाय M. आणि M काय करायचा हा 7ला मिळून घ्यायचा पहिलेच है ना. कारण तो AM किती दिलेला आहे इथं AM किती दिलेलं आहे आपल्याला 7 दिलेलं आहे. आता आपल्याला 5 वर पॉईंट काढायचा आहे. कशावर 5 वर. बघा काय करायचं. A पासून ए नुसार जो रे गेलेला आहे त्याच्यात A7 घ्यायचा. A7 पासून एक आर्क मारायचा बघा असा. बोटाने दाखवतो मी. हे बघा इथं कॉम्पस समजा इथून असं एक अंदाजे मारा. इथून मारला आपण आर्क. मग तेवढंच आर्क आपण काय करायचं 5 पासून एवढंच डिस्टन्स घ्यायचं A5 पासून आणि इथं एक आर्क मारायचा. ओके. बघा सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. दिसायला आकृती फक्त डेंजर आहे, बाकी काही नाही. पण घाबरायचं कारण नाही. बघा आता ह्या पॉईंट आला है ना. या पॉईंटपासून एवढं अंतर घ्या. कॉम्पसमध्ये आर्क असे खून करा त्याला. तेवढंच डिस्टन्स तुम्ही इथून इथे घेऊ शकता. आणि A5 जोडायचं आपल्याला. काय जोडायचं A5. बघा अशी खूप छान पद्धतीनं आपण इथं पॅरलल लाईन याला काढलेली आहे. ओके. आता आपल्याला इथं ट्रायंगल काढायचं आहे बघा. A पासून 6.3 अंतर आपलं झालं आहे. त्याच्यानंतर 50 डिग्री झालं आहे है ना. 80 राहिलं आपलं किती 5.6. मग A पासून तर 5.6 अंतर घ्यायचं. कॉम्पासमध्ये एक आर्क मारायचा. त्याला पॉईंट द्यायचा इथं T. काय द्यायचा T. बघा या ठिकाणी येणार तो T पॉईंट.
5.6 अंतर आणि तो बी जोडून घ्या. पहिली बी काढला असतं आपल्याला चाललं असतं. बघा जसं आपण इथं सिमिलर आर्क काढला पॅरलल, तसंच आता इथं करायचं. एम पासून कंस मारा इथं, त्याच्यानंतर इथून एक कंस मारा. तिथून जर 2 पॉईंट्स येणार, इथून इथपर्यंत आर्क मारा. सेम अंतर घ्या एवढं कंपासमध्ये, या पॉईंटला जोडलेलं आहे इथून एवढं. त्याच्यानंतर याला काय करा, ते जॉईन करून घ्या. बघा अशा पद्धतीनं तुमचं 4 मार्क्स इथं आलेल्या बिंदूला आपल्याला नाव द्यायचं आहे ई. काय द्यायचं आहे? ई. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळे डायग्राम काढतो आपण आणि नावच देत नाही है ना. आणि याला एक रफ डायग्राम तुम्ही इथं काढायची. 1 2 3 4 5 7 याला मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो है ना. 1 2 3 4 5. मग अशी तुम्ही या ठिकाणी जेवढे नावं दिलेली आपली तेवढं तिथं तुम्ही द्यायचं. माप लिहून टाका तरी चालतं. बघा अशा पद्धतीनं VIP प्रश्नामध्ये आपण चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 4 हे 18 मार्काचं आपण आज बघितलेलं आहे. पुन्हा 1-2 व्हिडिओ आपल्याला तयार करायचे, ते पण मी लवकरच करून तुम्हाला पाठवेल. आणि तुम्ही आवश्यक बघा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा, की नक्कीच तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं SSC बोर्ड जॉमेट्रीचा सेकंड पार्टचा पेपर खूप चांगल्या पद्धतीनं सोडवता येईल. थँक्यू.